महाराष्ट्रामध्ये बोटावर मोजण्या इतके जे चर्चित असलेले विधानसभा मतदारसंघ आहेत त्याच्यामधला एक आहे परळी मतदारसंघ. लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब यांनी या मतदारसंघाचं प्रदीर्घ काळ प्रतिनिधित्व केलं. त्यांच्यामुळेच हा मतदारसंघ संपूर्ण महाराष्ट्राला तोंडपाठ झाला. त्यांच्यानंतरही मुंडे याच नावाचा परळी मतदारसंघावर दबदबा राहिलेला आहे. सध्या बीडचे पालकमंत्री असलेले धनंजय मुंडे हे या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतात. 2019ला शरद पवार साहेब यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून मंत्री मुंडे यांनी विजय मिळवला होता. पण आता धनंजय मुंडे हे अजितदादा पवार यांच्या गटामध्ये असल्यामुळं आणि विशेषतः अजितदादा गट फुटण्यामागं धनंजय मुंडे यांचा मोलाचा वाटा असल्याची चर्चा असल्यामुळं या मतदारसंघावर शरद पवार साहेब यांनी अधिक लक्ष दिल्याचं कळतंय. काल परवा जिल्हा परिषदेतील माजी सभापती राजेसाहेब देशमुख यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पवार गटाकडून लढण्याची तयारी केल्याचं उघड झालं. सोनवणे यांच्या माध्यमातून पंकजाताईंना तर पराभूत केलं, तसंच आता देशमुखी धक्का देऊन मंत्री धनंजय मुंडे यांना पराभूत करण्याचा प्लॅन पवारांनी टाकला आहे का, याबाबत चर्चा सुरू आहे. परळी विधानसभेची गणितं नेमकी कशी असतील, कोण कोण उमेदवार येऊ शकतात आणि त्याचे काय परिणाम होऊ शकतात, यावर आपण थोडासा प्रकाश टाकू. नमस्कार, मी सुभाष धस. तुम्ही पाहत आहात जनप्रबोधन. महायुतीमध्ये घटक पक्ष म्हणून अजितदादा लढतील का नाही हे अद्याप स्पष्ट झालेलं नाहीये. तरी पण अजितदादांना सोडून निवडणूक लढवणं सोपं नाही, याची चर्चा भाजपच्या शीर्षस्थ नेतृत्वामध्ये झाल्याची बातमी मात्र आहे. त्यामुळे अजितदादा महायुतीमध्येच लढतील असं आपण सध्या तरी गृहीत धरू. 2019च्या विधानसभा निवडणुकीमध्ये सरळ सरळ दुरंगी लढत झाली आणि मागील 2.5 वर्षाच्या कालावधीमध्ये संपूर्ण मतदारसंघामध्ये साधारणपणे 2च पक्षांचं अस्तित्व राहिलं. एक म्हणजे भारतीय जनता पार्टी आणि दुसरं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी. शरद पवार साहेबांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी फुटल्यानंतर जे मुंडे बहीण भाऊ कधीही एकत्रित दिसणार नाहीत अशा प्रकारचा विश्वास खुद्द त्यांच्याकडूनच दिला जात होता, हा विश्वास खोटा ठरवत वरच्या रेट्यामुळं दोघांनी जमवून घेतलं. स्थानिक पातळीच्या कार्यकर्त्यांवर कॉम्प्रोमाइजिंगसाठी काय वेळ आलेली असेल याची कल्पनाही आपण न केलेली बरी. मंत्री धनंजय मुंडे यांच्या काळामध्ये परळी मतदारसंघातील भारतीय जनता पार्टीतला मानणाऱ्या कार्यकर्त्यांना फार काही विकास कामं करता आली नाहीत. पण लोकसभेमध्ये स्वतः पंकजाताई यांना उमेदवारी मिळाल्यामुळं मागचं सर्व कार्यकर्ते विसरून गेले. धनंजय मुंडे यांच्या कार्यकर्त्यांनी देखील विधानसभेमध्ये जीवाचं रान केलं. बीड लोकसभा मतदारसंघामध्ये सर्वात छोटा मतदारसंघ परळी आहे. या मतदारसंघातून सर्वाधिक आघाडी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या एकोप्यामुळे पंकजाताईंना मिळाले. येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये लोकसभेप्रमाणेच कार्यकर्त्यांची एकजूट राहिली तर धनंजय मुंडे यांच्यासाठी ही निवडणूक एकतर्फीच होईल असं सध्या तरी वाटतंय. पण निवडणुकीचा असा अंदाज आजच बांधता येत नाही. कारण लोकसभेमध्ये पंकजाताई मुंडे यांनी फॉर्म भरला त्यावेळी ती निवडणूक एकतर्फीच वाटत होती. जरांगे पाटलांचा फॅक्टर इतक्या मोठ्या प्रमाणावर काम करेल हे सुरुवातीला कुणालाच वाटलं नव्हतं. पण ऐनवेळी सर्वांचेच अंदाज खोटे ठरले. त्यामुळे परळी विधानसभा सोपी म्हणत असताना ही सगळी पुढची गणितं कशी जुळणार याचा विचार करणं देखील महत्वाचं आहे. एक महत्वाचा विषय असा आहे की मागच्या वेळी भाजपच्या विरोधामध्ये धनंजय मुंडे यांनी निवडणूक लढवली होती. त्यावेळी त्यांना साधारणपणे 50,000 मतांच्याही पुढं भाजप विरोधी मतांचा बोनस मिळाला होता. विशेषतः मुस्लिम आणि दलित समाजामध्ये साधारणपणे भाजप विरोधी मतदान करण्याची प्रथा असते. त्यामुळे आता मंत्री धनंजय मुंडे हे भाजपाबरोबर असल्यामुळे हा भाजप विरोधी मतदान करणारा मतदार काय भूमिका घेतो यावरही बऱ्याच पुढच्या गोष्टी अवलंबून आहेत. या फॅक्टरच्या बरोबरच जरांगे पाटलांच्या आंदोलनानं मराठा मतांमध्ये युती विरोधी वातावरण तयार केलेलं आहे. या मतदारसंघात मराठा समाजाची मतं क्रमांक 2ची आहेत आणि त्यामुळेच इथे राजेसाहेब देशमुखांसारखा मराठा उमेदवार येण्याची शक्यता दिसत आहे. आणि वरील सर्व भाजपा विरोधी मतं जर एकवटली तर धनंजय मुंडे यांच्यासमोर आव्हान देखील निर्माण केलं जाऊ शकतं. शरद पवार यांनी नेहमीच परळी विधानसभेमध्ये स्वतःच्या पक्षाचा उमेदवार देताना वंजारी समाजाचा दिला आहे. येत्या विधानसभेसाठी बबन गित्ते, सुधामतीताई गुट्टे यांच्या नावाची ही चर्चा झाली होती. पण मराठा ओबीसी असा विषय जर आला तर शरद पवारांचा वंजारी समाजाचा उमेदवार कुठेही तग धरू शकणार नाही.
कारण धनंजय मुंडे आणि पंकजाताई मुंडे यांना यांचा बहुतांश प्रभाव जो आहे तो या मतांवर आहे आणि त्याचमुळं देशमुखांसारखा मराठा चेहरा असा विचार शरद पवार समर्थकांकडून केला गेला असला पाहिजे. रायसाहेब देशमुख यांच्याबाबत अजून एक गोष्ट सांगितली जाते ती म्हणजे ते रमेश आडसकर यांच्या प्रभावातील आहेत. कदाचित माजलगाव विधानसभेमध्ये भाजपची उमेदवारी रमेश आडसकर यांना मिळावी यासाठी देखील देशमुखांचं नाव परळी विधानसभेमध्ये चर्चेत आणलं गेलं असावं. रमेश आडसकर सध्या सैरभैर झालेले आहेत. काय निर्णय घ्यावा याबाबत ते संभ्रमात आहेत आणि त्यातूनच त्यांनी शरद पवार यांच्याकडे देशमुखांना पाठवलं असावं असं म्हणणाऱ्यांची देखील या ठिकाणी कमी नाही आहे. जातीची गणितं मांडली तर देशमुख हे धनंजय मुंडे यांना तगडं आव्हान देऊ शकतील असं म्हटलं जाऊ शकतं. पण कार्यकर्त्यांचा संच, जनसंपर्क आणि तगडी यंत्रणा याचा जर विचार केला तर देशमुख धनंजय मुंडे यांना किती यशस्वीपणे टक्कर देऊ शकतील याबाबत शंकाच आहेत. आणि लोकसभेमध्ये जात धर्माचा विषय जितका तीव्र होता तितका विधानसभेमध्ये निश्चितच असणार नाही आहे. आणि त्यावेळी देखील 74,000 मतांच्या पुढे लीड ही महायुतीने घेतलेली आहे. त्यामुळे सध्या तरी देशमुखांची काळजी करण्याची गरज मुंडे यांना आहे असं मला तरी वाटत नाही. परळी मतदारसंघामध्ये प्राध्यापक TP मुंडे सर हे देखील उमेदवार असू शकतात. प्रकाश अण्णा शेंडगे यांच्या पार्टीचे ते पदाधिकारी आहेत. या पार्टीचा जनाधार हा मुख्यतः OBC मतदार आहे. TP मुंडे सर यांना काही प्रमाणात जरी OBC मतदारांनी स्वीकारलं तरी परळीच्या निवडणुकीमध्ये चुरस निर्माण होऊ शकते. हा देखील इथे एक महत्त्वाचा मुद्दा आहे. एक वेगळी शक्यता लक्षात घ्यायला हवी ती म्हणजे यदा कदाचित अजितदादा पवार हे महायुतीच्या विरोधात लढले तर भाजपला स्वतःचा उमेदवार परळीमध्ये द्यावा लागेल आणि भाजपचा उमेदवार अर्थातच माजी खासदार प्रीतमताई मुंडे या पण असू शकतात. पक्षानं प्रीतमताई मुंडे यांचं तिकीट कापल्यानंतर त्यांच्या पुनर्वसनाची जी मागणी त्यांच्या समर्थकांकडून झाली तर तो प्रयत्न विधानसभेमध्ये केला जाऊ शकतो. आणि जर 2 मुंडे आणि 1 देशमुख अशी निवडणूक झाली तर मग मात्र निवडणुकीचा निकाल शेवटपर्यंत सांगणं कोणालाही शक्य होणार नाहीये. आणि जर बहीण भावाने पार्टीपेक्षा नात्याला महत्त्व दिलं तर परळीची जागा शिंदे सेनेला अथवा इतर पक्षांनाही दिली जाऊ शकते. शरद पवार यांच्याकडून कृषी मंत्री धनंजय मुंडे यांना पाडण्याचे आटोकाट प्रयत्न केले जातील हे जरी खरं असलं तरी मुंडे कुटुंबीय लोकसभेच्या नंतर अतिशय सावध झालेलं आहे. त्यामुळे त्याच चुका त्यांच्याकडून विधानसभेत होणार नाहीत आहेत. शरद पवार यांच्या पक्षाचा एकमेव आधार जात आणि धर्म हाच आहे. कार्यकर्त्यांचा कोणताही बेस त्यांच्या पक्षाला तिथे नाही आहे. जरांगे पाटलांच्या हवेमुळे लोकसभेत त्यांची गुडगुडी चालली आणि विधानसभेमध्ये देखील अशाच पद्धतीनं ती चालेल अशी स्वप्न त्यांच्या पक्षाचे लोक पाहत असतात. अर्थात कधी कधी असे चमत्कार देखील होतात. त्यामुळे त्यांचा काही दोष नाही स्वप्न पाहण्यामध्ये. पण देशमुख यांच्या माध्यमातून शरद पवारांचं आणि त्यांच्या पार्टीला मानणाऱ्या कार्यकर्त्यांचं हे स्वप्न पूर्ण होणार का हे येणारा काळच ठरवेल. तुर्तास इथेच थांबू. व्हिडिओ आवडला लाईक करा, शेअर करा, चॅनल जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.